मराठवाड्यामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजलाय आणि अशातच बीडमध्ये मांजरा नदीला पूर आला। हिंगणी खुर्द या गावाला या पुराचा मोठा फटका बसला। दरम्यान अजित पवार या गावात पाहणी करण्याकरता जात आहेत। अजित पवार बोलतायत, थेट प्रक्षेपण। सहकार्य करण्याकरता मला एक माझी विधवा भगिनी भेटली। तिचा मोबाईल तिच्या मुलाच्या ताब्यात पडला। अलीकडे मुलं आई वडिलांना माहिती नसतं आणि काहीतरी गेम खेळतात, त्याच्यातनं तो कदाचित मी आता पोलिसांना सांगितलं, जिल्ह्याचे पोलिसांचे प्रमुख इथे आहेत, मी त्यांना सांगितलं की ते तपासा। बहुतेक तो मुलगा त्याच्यातनं पैसे सगळे आईचे 1,00,000 वर काही हजार रुपये होते, ते सगळं हरलेलं दिसतं। तरी आम्ही सायबर क्राईम म्हणून त्याची नोंद घेतोय, ते तपासतोय। मी पुरुष मंडळी आपल्याला आपल्या मुलांना, मातांनो, भगिनींनो, मुलींनो, जन्म दिल्यानंतर आपला मुलगा काय करतोय काय नाही, जर ते त्याच्यात हरले असतील आणि ते पैसे गेले असतील तर पंचायत, पण कुणीतरी स्वतःच्या स्वार्थाकरता काही केलेलं असेल तर ते आम्ही शोधून काढू। आता यंत्रणा खूप निघालेली आहे। आणि ती भगिनी मला सांगत होती की दादा दर महिन्याला 1,500 रुपये मिळायचे, ते पण मी त्याच्यातच टाकत होते। असं करू नका बाबांनो, एक तर पायी महत्वाचे असते, कसं तुम्ही पैसा करून संसार चालवता ते आम्हालाही माहिती, कारण मी पण ग्रामीण भागात आलेला कार्यकर्ता आहे। त्यामुळं अशा गोष्टी मधल्या काळात पंतप्रधानांनी पण हे सगळं गेम हे म्हणजे थांबवायचे, त्यांना परमिशन द्यायचे नाही, अशा प्रकारचं नक्की काय झालंय, कधी झालंय, तो निर्णय व्हायच्या आधी झालाय का नंतर झालंय, परंतु आता एवढ्या माझ्या भगिनी मोठ्या प्रमाणावर आहेत। मला सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करायची की कृपा करून तुमचे फोन आणि ते पैसे असे जाणार नाही एवढी काळजी तर घ्या। पोलीस मंडळींना तुम्ही पण घ्या, माझी विनंती आहे। आणि मी तुमचा पालकमंत्री असल्यावर वरचेवरच येणार आहे, तिथं तुमच्या एमजीओ तुम्ही एमजीओ इथलेच आहे, हे एमजीओ म्हणजे प्रांत आहे, हे तुमचे मामलेदार आहे आणि हे तुमचे कलेक्टर आहे आणि मी तुमचा पालकमंत्री आहे। त्याच्यामुळं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत, आपण काळजी करू नका, कुठं अडचण येऊन देणार नाही। फक्त या सगळ्या संकटाचा गैरफायदा कोणी घेण्याचा प्रयत्न करू नका। ज्याचं त्या ठिकाणी नुकसान झालं त्याला आपण व्यवस्थित मदत करू, ठीक आहे? दादा एक मिनिट। हिंगणा खुर्द या बीडच्या एका गावामध्ये आहेत। मांजरा नदीच्या पुरामुळे हिंगणा खुर्द या गावात प्रचंड नुकसान झाले। ते बघण्याकरता पहाटेच बाहेर पडले अजित पवार आणि ते या सगळ्या नागरिकांशी संवाद साधताना दिसले। पुराची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप बघायला मिळाला। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा त्रागा झाला। सगळी सोंग करता येतात, पैशाची सोंग करता येत नाही, असं म्हणत अजितदादांनी कर्जमाफीच्या विषयाला सुद्धा ब्रेक लावला। आम्ही काही तर गोट्या खेळायला आलोय, त्याला एवढं राव सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला। म्हणजे जे काम करत ना त्याची बघा ना, आता एवढं जीव तोडून चालतोय, हातून पण एका ठिकाणी जायचंय, आम्हालाही कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही। तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करता, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतोय, राज्य चालवतोय। आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे। कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेल। उद्धव ठाकरे
आज आणि उद्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। उद्धव ठाकरे सकाळी 11:30 वाजता लातूरमधील काडगाव इथं जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील। तिथून दुपारी 12:30 वाजता धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात जातील आणि दुपारी 1:30 वाजता वाशी तालुक्यातील पारगावात उद्धव ठाकरे पाहणी करतील। बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही उद्धव ठाकरे पाहणी दौऱ्याकरता जाणार आहेत। बीडमधील कुर्ला इथं दुपारी 1:30 वाजता, जालन्याच्या अंबड तालुक्यात तसंच छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत। मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरानं हाहाकार उडवलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता सरकार सत्ताधाऱ्यांनंतर उद्धव ठाकरेंनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करण्याचं निश्चित केलेलं आहे।